लोकसभा निवडणुकीनंतर सांगलीत काँग्रेसनं स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं। विशेष म्हणजे या स्नेहभोजनाला बंड पुकारलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आले। त्यावरून आयोजक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांचीच हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे गटाने केलेली आहे। पाहूयात। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं, याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा। याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। सांगलीतून विशाल पाटलांचे काँग्रेसच्या स्नेहभोजनातले फोटो समोर आले आणि ठाकरे गटाचा भडका उडालाय। लोकसभेत बंडखोरी केलेल्या विशाल पाटील काँग्रेसच्या स्नेहभोजनाला कसे? काँग्रेसच्या अधिकृत गद्दारीचा हा पुरावा आहे का, असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय विभूत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी केली। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं, याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही, याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती। निवडणुकीनंतर हे स्नेहभोजन झालेलं आहे आणि मी स्पष्टच केलं आत्ता। आणि खरं म्हणजे ज्यांना दीर्घ पल्ल्याचं राजकारण करायचं आहे आणि त्यांनी एका निवडणुकीवरनं हे भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। अनेक निवडणुका आता पुढं आहेत। महाविकास आघाडी ही भक्कम राज्यामध्ये आता झालेली आहे। पुन्हा आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहोत। त्यामुळे त्यांची काही तक्रार असेल तर बंद खोलीमध्ये त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांनी करावी। आमचे वरिष्ठ ते वरिष्ठ एकत्र बसतील आणि या संदर्भामध्ये निर्णय घेतील। निवडणुकीच्या प्रचारात राबलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला, ज्यात जिल्ह्यातले नेते सहभागी झाले। विश्वजित कदमांनीही उपस्थिती लावली आणि बंडखोरी करून अपक्ष लढलेले विशाल पाटीलही हजर होते। सांगलीतल्या निवडणुकीत विशाल पाटील इच्छुक होते, पण ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित केली। त्यामुळे विश्वजित कदमांनी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही विशाल पाटलांना तिकीट मिळालं नाही। अखेर विशाल पाटलांनी बंड पुकारलं आणि सांगलीत भाजपचे संजय काका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिहेरी लढत झाली। विशेष म्हणजे अजूनही बंडखोरी करूनही विशाल पाटलांची काँग्रेसमधून हकालपट्टी किंवा कारवाई झालेली नाही। आणि आता निवडणूक संपताच काँग्रेसनं विशाल पाटलांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आणि ते हजरही झाले। आता ठाकरे गटानं संताप व्यक्त केला असला तरी अशा प्रकारे स्नेहभोजनाला एकत्र येण्यात काही गैर नाही, असं काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाडांनी म्हटलंय की स्नेहभोजनाला समजा कोणाच्या घरी गेले असतील तर येऊ शकतात ना, दोघांना पण इन्व्हिटेशन येऊ शकतं, दोघं पण जाऊ शकतात। बघा, राजकारणामध्ये थोडी ना पर्सनल काही दुश्मनी असते, म्हणजे घरगुती काही फॅमिली दुश्मनी थोडी ना असते। राजकारणाची दुश्मनी ही राजकारणाची त्या वेळेपुरती असते। आता इलेक्शन संपलेलं आहे, इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांचं काम केलं नव्हतं, त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं काम केलं होतं। नंतर समजा कुठल्या एखाद्या फंक्शनला, लग्नाला एखादा विरोधक आपल्याला भेटला तर याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याला सपोर्ट केला। तर शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला दिवसलाय। काँग्रेस ठाकरे गटासोबत नव्हतीच। सांगलीत काँग्रेसनं अपक्ष विशाल पाटलांचंच काम केलं, असं शिरसाट म्हणाले। काँग्रेस कधीच उबाठाबरोबर नव्हती, उबाठाशी त्यांचा काही संबंध नव्हता। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलाचं काम केलेलं आहे, हे उघड सत्य आहे आणि सगळे सांगलीकर जाणतात। म्हणून उबाठा गटाने काय मागणी केली त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। स्नेहभोजनाला जे आज सर्वजण एकत्रित आलेत, या सर्वांनी ठरूनच विशाल पाटलाचं काम केलं होतं। काँग्रेस उठावा गटाबरोबर होतीच कुठं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पण नव्हती आणि शरद पवारचा सो कॉल्ड राष्ट्रवादी पक्षही उठावा गटाबरोबर नव्हता, हे सर्व जनतेला माहिती आहे। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।